हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही शिकवतो आय शॅडो ब्लेंडिंग आणि आज खरं तर हा ब्लॉग असणार आहे आपला क्वेश्चन अँड आन्सर्सचा. तर तो घरी बोरिंग एकटी बनवण्यापेक्षा मी म्हटलं माझ्या स्टुडंटसोबत बनवूया. तर म्हटलं एकदा शिकून घेऊ आणि नंतर मग तो ब्लॉगकडे वळूया. तर चला. किती नाव आहेत ना डोळ्याला पण? अप्पर लॅश, लोअर लॅश, इनर कॉर्नर. बोन आहे त्याला ब्रो बोन बोलतात. आयब्रो बोन पण बोलू शकता, पण ब्रो बोन हा त्याचा एक शॉर्ट फॉर्म. एरो करून घ्या. ब्रो बोन लायनर त्या कलरचं द्या आणि वरती ब्राऊन पिंक कलर मध्ये खेळा. सोपं आहे की नाही? काहीतरी क्रिएटिव्ह पण वाटतंय आणि तुम्ही आय मेकअप त्या साडीवरती तुमच्या आउटफिटवरती मॅच पण केला. काय करणार? लायनर त्या कलरचं देणार. ओके, लाइटर क्लिअर इथपर्यंत. क्रीज लाईन कुठे असते? लोअर वॉटर लाईन. वरच्या लाईनपर्यंत अप्पर वॉटर लाईन. वरच्या लॅशला काय बोलतात? खालच्या लॅशला काय बोलतात? क्लिअर. ओके, ठीक आहे. इथून खालून यायचंय वरून यायचंय. हां, क्रीज मी कट करते म्हणून त्याला कट क्रीज मेकअप म्हणतात. तर शिकून झालंय, मुलींची एकदा प्रॅक्टिस पण झाली आहे. तर म्हटलं चला आता आपण ब्लॉग घेऊया. तर ब्लॉग आपण तुमच्यापासून सुरू करूया. तर गर्ल्स, तुम्हाला असं असेल ना एखादा क्वेश्चन की जो मॅम तुम्हाला विचारायचा आहे आम्हाला, तुमच्यापासून सुरुवात. पहिला क्वेश्चन तुम्हाला मान म्हणजे माझं मॅरिड लाईफ आणि करिअर मी कसं मॅनेज करते. ओके, वैष्णवीनेच वैष्णवीला प्रश्न विचारलाय. मॅरिड लाईफमध्ये काय महत्त्वाचं असतं? आपला नवरा आपल्या सोबत आहे की नाही हे महत्त्वाचं असतं, असं की नाही वैष्णवी? आणि जर नवरा सोबत नसेल तर उपयोग आहे त्या मॅरिड लाईफला? अर्थ आहे का? मग माझ्या आयुष्यात तीच एक चांगली गोष्ट घडली की मला माझा नवरा खूप छान मिळाला. नवरा छान मिळाला म्हणजे मला खूप सपोर्टिव्ह, म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड पण तोच आहे, माझे पप्पा पण तेच आहे, समजा माझा भाऊ पण तोच आहे. माझ्या कोणत्याही गोष्टीत ते जेवढे इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी ते तेवढं कोणीच इम्पॉर्टंट नाही. मी एकदम छोटी छोटी गोष्ट त्यांना सांगत असते, सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते. तर ते माझ्या प्रत्येक डिसिजनला ते सपोर्ट करतात. तुला हे करायचं आहे, मी आहे, तू कर. आणि असा नवरा तुमच्याकडे असेल ना तर एक मुलगी कुठेही पोहोचू शकते. आणि माझ्या आयुष्यात ती एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला माझं करिअर आणि माझं जे लव्ह लाईफ, माझी जी फॅमिली आहे ते सगळं मला मॅनेज करता येतं. कारण की त्याच्यामध्ये आमचे किरण शेट उभी आहेत. म्हणून मी आज एवढी बिनधास्त तुमच्यासमोर उभी आहे. आणि मी अजून मी सक्सेसफुल नाही झालेली, मला अजून खूप पुढे जायचं आहे. हे तर माझा असा पहिली पायरी आहे माझ्या करिअरची. तर असं मी मॅनेज करते. माझा नवराच माझ्यासाठी सगळं काही मॅनेज करतोय असं आहे. मी फक्त माझं काम करत चालली आहे. ओके गाईज, नेक्स्ट क्वेश्चन. तर गाईज, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाण्याआधी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे महागाई किती वाढलेली आहे आणि आपले खर्च ते तर विचारूच नका. आणि यांच्यासोबत आपल्याला डील करायचं असेल, आपल्याला फ्युचरमध्ये सेट व्हायचं असेल तर आत्ताच विचार करावा लागेल. तर त्यासाठी तुम्हाला माहितीच असेल की मी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करते, मी ट्रेड पण करते. तर इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला आत्ताच लक्ष घालावं लागणार आहे. तर मी तुमच्यासाठी एक असं प्लॅटफॉर्म घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे एमस्टॉक. हे एक टोटली फ्री आहे, म्हणजेच तुम्ही याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता आणि ते पण 0% ब्रोकरेज चार्जसोबत. कसं काय ते मी तुम्हाला सांगते, चला. तर गाईज, ही आहे एमस्टॉकची वेबसाईट. एमस्टॉक बाय मीरा ॲसेट म्हणजे www.mstock.com वरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही पूर्ण वेबसाईट ओपन होईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अनलिमिटेड ट्रेड्स ॲट 0 ब्रोकरेज. आहे की नाही एक्सायटेड? म्हणजेच नो ऑर्डर लिमिट, नो सबस्क्रिप्शन फीज, नो ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज. याच्यापेक्षा जास्त आपण बघू शकतो ते म्हणजे यांची प्रायझिंगमध्ये तुम्हाला द्यावे लागतील झिरो म्हणजेच 0 ब्रोकरेज ऑन इक्विटी डिलिव्हरी, MF, IPO. 0 अकाउंट ओपनिंग फीज आहेत ₹0. अकाउंट मेंटेनन्स फी आहे, 0 प्लेज क्रिएशन आहे आणि 0 चार्ज ऑन
कॉल अँड ट्रेड सर्व्हिस. आणि जर आपण ट्रान्सपरंट प्राइसिंग पाहिलीस तर तुम्ही पाहू शकता इक्विटीवरती तुम्हाला 0 ब्रोकरेज आहे. इक्विटी इंट्रेड केलं तर त्यावरती तुम्हाला ₹5 पर ऑर्डर आहेत आणि फ्युचर्सवरती ₹5 पर ऑर्डर आहेत आणि ऑप्शन्सवरती पण ₹5 पर ऑर्डर आहेत. म्हणजेच सगळ्यात कमी ब्रोकरेज चार्ज आहे हा, म्हणजे सगळ्यात कमीच तुम्हाला इथे मिळून जाईल. इक्विटीवरती तर डायरेक्ट 0च आहे. इक्विटी इंट्राडे केलं तर त्याच्यावरती ₹5 तुम्ही कुठेही पहा, याच्यापेक्षा जास्त कमी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कारण यांचा इंटरेस्ट रेटसुद्धा 6.99% पर ॲनम स्टार्ट होतो आहे, म्हणजेच खूप कमी आहे. इवन यांचं होल्डिंग पिरियडसुद्धा अनलिमिटेड आहे. म्हणजेच पे लेटर MTFवर तुम्हाला 20% युअर फंडिंग मिळणार आहेत, 80% M-स्टॉक फंडिंगवरती. इथे पाहू शकता द पे लेटर MTF ॲडव्हान्टेजेस विथ M-स्टॉक. इथे तुम्हाला इंटरेस्ट रेट दिसेलच, खूप लोवेस्ट इंटरेस्ट रेट आहे इथे पर डेचा. पाहू शकता 0.0192%. आणि एवढंच नाही, लो हेअरकट, हाय फंडिंग अप टू 80%, अनलिमिटेड होल्डिंग पिरियड आहे. M-स्टॉक बाय मीरा ॲसेट हा एक ब्रँड आहे. यू कॅन सी इट्स ट्रस्टेड बाय 18 lakh प्लस युजर्स. 1 युजर ऑन बोर्डेड एव्हरी 50 seconds. आणि 83 करोड प्लस ट्रेड्स इथे झालेले आहेत. 7,467 ट्रेड्स इथे पर मिनिट होत आहेत. आणि युजर्सने इथे 4.1 रँकिंग दिलेली आहे आणि 61,800 इथे रिव्ह्यूज आहेत. तसंच इथे 2.6 लाख प्लस युजर्सने हे ॲप्लिकेशन रेफर केलं आहे आणि 3 रेफरल्स पर मिनिट होत आहेत. तर गाईज, M-स्टॉक हे खूप ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. ते पण ₹0 तुम्हाला ₹1 इथे पे करायचं नाही आहे. तुम्हाला ₹0 तुमचं अकाउंट क्रिएट करता येणार आहे. तर गाईज, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लवकर जा, तुमचं अकाउंट ओपन करा. आणि गाईज, फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. मी तर केलेली आहे. तुम्हीसुद्धा M-स्टॉकवरती जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे टेन्शनचं काम नाही आहे. लवकर जा, इन्व्हेस्टमेंट करा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. M-स्टॉक हे खूप ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. सेल्फ मेकअप क्लास घे ना प्लीज. ऑनलाईन युरोपमध्ये आहे, सो ऑफलाईन अटेंड करता नाही येणार. सो थँक्यू सो मच, तुम्ही युरोपमधून मला पाहताय. ज्यांनी कोणी हा मेसेज केला तर नक्कीच मी ट्राय करेल. सेल्फ मेकअपच शिकायचं आहे तर मी नक्की ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करेल. बट टू बी ऑनेस्ट, जेवढं आपण इथे प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवू शकतो ना, तेवढं ऑनलाईन नाही शिकवता येत आणि तेवढं तुम्हाला कळणार पण नाही. बट ठीक आहे, मी नक्की ट्राय करेल लवकरच आपला हा क्लास ऑनलाईन घ्यायचा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि मी नक्की स्टोरी वगैरे मेन्शन करेल जर मी प्लॅन केलाच तर. अँड थँक्यू सो मच. युरोपवरून मला बघतोय. माय गॉड, तुम्ही खूप आगाऊ वाटता. मी आगाऊ वाटते? ओ माय गॉड. असं कोणी मेसेज केला माहिती नाही मला की कोणी हा क्वेश्चन विचारला, तू खूप आगाऊ वाटतेस. तर गर्ल्स, तुम्ही सांगा, तर तुम्ही माझ्यासोबत एवढे दिवस राहताय तर तुम्हाला काय वाटतं? नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे मला तरी असं वाटायचं पहिले की मॅम खूप ॲटिट्यूड असं, अशा खूप जास्त स्ट्रिक्ट असतील, पण असं काहीच नाही. म्हणजे आमचं जरी चुकलं, आम्ही एवढे प्रश्न करतो तरी पण मॅम असं इरिटेट कधीच नाही होत, समजूनच सांगतात त्या. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तर मी नाही देऊ शकत, कारण की मी कसं म्हणणार का मी आगाऊ नाही आहे. आता माझ्यासोबत जे राहतात ते सांगू शकतात. आता कशिशला विचारू, कशिश मी आगाऊ वाटते? बिलकुल नाही मॅम, बिलकुल आगाव नाही आहेत गाईज. असं वाटतंय तो ॲटिट्यूड त्यांना त्यांच्या कामामध्ये दाखवावा लागतो. म्हणजे आता ॲटिट्यूड दाखवला तर मग त्यांचे व्हिडिओ वगैरे ते व्हायरल जातात. तो ॲटिट्यूड ठेवावा लागतो त्यांना त्यांच्या कामामध्ये, पण बिलकुल ते त्याच्या बिलकुल अपोजिट आहे. जसे नाण्याला 2 बाजू असतात का, तसं आहे मॅमचं. तर कळलं गाईस तुम्हाला. म्हणजे मला जोपर्यंत तुम्ही असं स्वतःहून माझ्या जवळ येऊन मला ओळखत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मला जजच करू शकत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याला आपण जवळून जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत नाही कळत. अशा दिसण्यावरून कोणाच्या जाऊ नका की हिला ॲटिट्यूड आहे, तिला ॲटिट्यूड नाही आहे, ती आगाव आहे की नाही आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या जवळ येऊन ओळखत नाही का तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. बट ठीक आहे, आता ज्यांना वाटतं मी आगाव आहे तर आहे, ज्यांना नाही वाटतं तर नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हेअरकट केलायस तू, लेंथ अजून शॉर्ट कधी करणार आहेस?
आता मी याच्यापेक्षा जर लेंथ कमी केली ना मला घरात नाही घेणार, त्यामुळे ही पण लेंथ कट केल्यावरती मी एवढा ओरडा खाल्लाय ना की बस. सो याच्यापेक्षा मी कमी लेंथ करणार नाही. आणि गाईज मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माझे केस खूप आवडतात. हा मी जो हेअर कट केलेला आहे फ्रंटचा तो पण बघताय तुम्ही किती वाढलाय. मी एवढेच कट केले होते, 15 दिवस झालेत मी हेअर कट करून. फक्त पुढचे बँग्स कट केलेत, मी कोणताही हेअर कट नाही केला. मागचे केस मी फक्त स्ट्रेट ट्रिम केले होते एवढे. आता परत ते पण वाढले, पण याच्यापेक्षा कमी मी करणार नाही. याच्यापेक्षा शॉर्ट लेंथ नो, कधीच नाही करू शकत मी. नेक्स्ट क्वेश्चन. प्रतीक्षा थोरातच्या एंगेजमेंटला का नाही गेलीस? ओके, हा सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांच्या मनातला क्वेश्चन आहे असं म्हणता येईल. कारण की अरे गाईज आम्ही काही दुश्मन नाही आहे. कारण की माझी आणि त्यांची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी हे सेम डेला येते. माझी सुद्धा एंगेजमेंट 14 फेब्रुवारीला झालेली आहे. सो त्या दिवशी आमचं पण सेलिब्रेशन होतं. सो त्यामुळे मला जाता नाही आलं. माझ्या घरून माझे सासू सासरे ते सगळे आलेले होते, त्यामुळे मला तिकडे जाता नाही आलं. तर याचा अर्थ असं नाही का त्यांनी मला बोलवलं नाही किंवा मला एक काही जेलसी आहे किंवा काय त्याच्यामुळे मी गेली नाही, असं बिलकुल नाही आहे. मला जर त्या दिवशी काहीच काम नसतं ना तर मी नक्की गेले असते. आणि आता माझे घरचे सासरचे जेव्हा येतात तेव्हा मी ते सोडून मी तिकडे कशी जाणार आहे, त्यामुळे मला जाता नाही आलं. बाकी असं काही नाही. त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होतं, त्यांनी मला त्यांचे इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं होतं, बट मला जमलं नाही जायला. त्यांना मी ते मेसेज करून पण सांगितलं की माझी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी असल्यामुळे मला येता नाही आलं, पण लग्नाला मी सगळ्यांच्या पुढे असणार आहे. ओके, तर असं नाही आहे का त्यांनी मला बोलवलं नाही किंवा मी गेली नाही, एवढंच. नेक्स्ट क्वेश्चन. तू किती दिवस माहेरी राहणार आहे शेटला सोडून? ओके, आन्सर मॅम देतील. मी माहेरी राहण्यामागचं एक कारण तुम्हाला सांगते. मला काय माहेरी राहायची हौस नाही आहे माझं सासर सोडून, बट मी माझी फील्ड ही चॉईस केली आहे की मी पुण्यातच करेल म्हणून. काय जे माझं करिअर आहे, माझं स्टुडिओ आहे ते, तर याला माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता की तू पुण्यात सुरू कर नाही तर कुठेही सुरू कर, तू तुझं करिअर कर, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. सो मी माझं जे लोकेशन मी जे सेट व्हायचं ते ठरवलं तर ते वाघोलीमध्ये. वाघोली पुणे तुम्हाला माहितीच असेल. तर मी तिथे राहणारच होते आणि माझा दादा वहिनी मम्मी पप्पा ते इकडेच असतात. तर मी एकटी राहणार होते कारण की शेटचं मोबाईलचं शॉप आहे सुप्यामध्ये म्हणजेच नगरला. तर मग मी इथे एकटी राहणार आणि ते तिकडे राहणार. तर मग एकटी राहणार म्हटल्यावरती माझ्या सासरकडच्यांनाही माझं टेन्शन होतंच, कारण की ते तिकडचं सगळं काम सोडून माझ्यासोबत इकडे राहायला येऊ शकत नव्हते. आणि मी एकटीसाठीच माझ्यासाठीच रूम बघत होते. बट माझ्या मम्मी पप्पांना आणि त्यांना खूप काळजी होती की एकटी राहण्यापेक्षा तू आमच्यासोबत राहा, एकटी राहून काय वेगळं होणार आहे ना, आमच्यासोबत राहिलं तर तुझं सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे घरच्यांना तिकडे पण काळजी नाही राहणार, मेन म्हणजे आमच्या शेटला काळजी नाही राहणार की मी एकटी राहिले तर इथे भीतीचं वातावरण आहेच. आता कोणती मुलगी एकटी राहते म्हटल्यावरती, तर माझ्या घरच्यांना ते नको होतं. म्हणून मग मम्मी पप्पांनी ते माझ्यासोबतच शिफ्ट झाले इकडे वाघोलीमध्ये आणि म्हणून आम्ही इथे सोबत राहतोय. याचा अर्थ असं नाही का मी माहेरी राहते, ते माझ्यासाठी सगळे मॅनेज करतायत गोष्टी आणि थोड्याच दिवसांसाठी आहे. आम्ही काय थोडेच दिवस एकत्र राहणार आहे, नंतर मग मी माझी सेपरेटच होणार आहे. आणि असं नाही आहे की शेट मला भेटायलाच येत नाही किंवा मी तिकडे जात नाही. एवढंच आहे की मी माझ्या घरी गेले म्हणजे सासरी गेले तर मी ब्लॉग शूट नाही करत, कारण की तिकडचे लोक थोडेसे कॉन्शियस आहेत. कॅमेरा समोर आला की ते लाजतात, त्यांना नाही आवडत त्या गोष्टी, तर त्यांच्यासमोर मी मुद्दाम कशाला कॅमेरा घेऊन जाईल. सो त्यामुळे मी तिकडे जाऊन ब्लॉग्स नाही बनवत आणि मी घरी जाते, जसा वेळ मिळेल तशी मी घरी जाते. आणि आमचे शेटसुद्धा त्यांना जसा टाईम मिळेल तसे मला भेटायला येतात. याचा अर्थ असा नाही की आमच्या दोघांमध्ये भांडणं आहेत किंवा माझं सासरकडच्यांचं जमत नाही, असं बिलकुल नाही आहे. बट कसं आहे, त्यांनाच माझी खूप काळजी आहे म्हणून त्यांनी मला माझ्या मम्मी पप्पांजवळ राहा असं म्हटलेलं आहे. सो ह्या क्वेश्चनचा आन्सर प्लीज म्हणजे कोणी हा क्वेश्चन परत विचारू नका, कारण की सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय मी माहेरीच दिसते, माहेरीच माझे व्हिडिओ आहेत. आता मी तिथे राहते म्हटल्यावर तिथलेच व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन. प्लॅनिंग कधी करणार आहे तुम्ही? अच्छा, बेबी प्लॅनिंग. ओ माय गॉड, आता माझ्या करिअरचा म्हणजे म्हणतात ना फर्स्ट स्टेज आहे. मी आत्ताशी उतरली आहे या करिअरमध्ये. मला एकदा माझं करिअर सेट करू द्या, कारण की बेबी काय कधी पण होईल. 2 वर्ष तरी अजून मला माझ्या करिअरमध्ये सेट व्हायचं आहे, माझ्या करिअरमध्ये लक्ष द्यायचं आहे. जेव्हा मला वाटेल की हां आता मी प्रिपेअर आहे, कारण की अजून तर मला वाटतं की मी स्वतःच बालिश आहे. मी स्वतःला अजून लहान बाळासारखीच वाटते. सो मी माझ्या लहान बाळाला काय सांभाळणार. सो अजून मी प्रिपेअर नाही आहे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे अजून 2 वर्ष तरी मी गॅप घेणार आहे. 2 वर्ष स्वतःला टाईम देणार आहे, आमच्या रिलेशनला टाईम देणार आहे आणि मग नंतर बेबीचा विचार करणार आहे. तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे दी? मी हे माहिती आहे आत्तापर्यंत
20-25 वेळा तरी नक्कीच सांगितलं ह्या क्वेश्चनचा आन्सर, बट परत एकदा सांगते जे कोणी माझे न्यू सबस्क्रायबर्स असतील. आमचं अरेंज मॅरेज आहे गाईज, आणि जे की तुम्हाला वाटतंय लव्ह मॅरेज आहे, बट आमचं अरेंज मॅरेज आहे. आणि म्हणजे प्रॉपर आमचा कांद्या पोह्याचा वगैरे सगळा कार्यक्रम झाला. त्यामुळे आमचं कसं झालं, आमचं लग्न जमल्यानंतर आम्ही 1.5-2 वर्षाचा आमचा गॅप होता लग्नामध्ये, त्याच्यामुळे आम्ही एवढं फिरलो आणि त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंगच एवढं छान झालं की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखेच झालो होतो. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा सगळ्यांना हाच प्रश्न होता, इव्हन माझ्या मम्मी पप्पांना सुद्धा तोच प्रश्न आहे की नक्की यांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, कारण की जमवलं तर त्यांनीच, पण असं बिहेव करतात की यांचं लव्ह मॅरेज आहे. बट आमचं टू बी ऑनेस्ट लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेजच आहे, एकदम प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीने. कारण की आमचे पप्पा एवढे डेंजर होते का त्यांचं म्हणणं की मी जो मुलगा बघेल त्याच्यासोबतच तू लग्न करायचं. आणि आता तसं काही राहिलेलं नाही, आता सगळ्यांचे विचार खूप पुढे गेलेले आहेत, पण आपलं असतं ना पप्पांचं ऐकायचं, पप्पांच्या एवढं लाडक्या असतो. सो माझं अरेंज मॅरेज आहे, माझ्या पप्पांनी जे बघितलं त्यांच्यासोबत मी लग्न केलं. तुझं आणि शेटच्या एजमध्ये किती डिफरन्स आहे? माझ्या आणि शेटच्या एजमध्ये 5 इयर्सचं डिस्टन्स आहे. ते माझ्यापेक्षा 5 वर्षाने मोठे आहेत. आणि तुम्हाला एक सजेशन देऊ शकते मी, तुम्ही पण नवरा बघताना म्हणजे ज्यांचं कुणाचं लग्न नाही झालं आहे त्यांनी तुमच्यापेक्षा खरंच वयाने मोठा बघा, कारण की तेवढा गॅप असणं गरजेचं आहे. दोघंही सेम एजचे असतील ना तर खूप भांडणं होतात, कारण की दोघांचे विचार सेम राहतात. आणि सेम म्हणजेच कसं, दोघेही तेवढेच आगाऊ राहतात, दोघे तेवढेच ॲटिट्यूड इगो तसे असतात. तर मग एक तरी समजूतदारपणावाला पाहिजे आणि एक थोडासा अल्लड असेल तर तो समजूतदारवाला असेल तो तुम्हाला समजावून घेऊ शकतो. त्याच्यामुळे थोडासा गॅप असलाच पाहिजे तुमच्यामध्ये. आपला होणारा नवरा हा थोडा मोठा असेल तर तो आपल्याला सांभाळू शकतो. त्याच्यामुळे दीदी तू एवढी फिट आहेस, फिटनेससाठी काय करतेस, वेट लॉस काय करायला पाहिजे? अयो ओ थँक्यू सो मच. तुम्हाला असं वाटते की मी खूप मेंटेन आहे, बट तसं नाही आहे. या बॉडीला आमच्या घरात कुपोषित बाळ म्हणतात. खरंच आहे हे. मी कुपोषित आहे असं घरच्यांना वाटतं, म्हणजे हवा आली की मी उडून जाईल. मलाच अजून माहिती, मी आता मध्ये हिंदवीचं माझं चाललं होतं की जिम जॉईन करायची, पण ते काय माझ्याच्याने झालं नाही, कारण की घर बघून माझं क्लास बघून सगळं बघून मला नाही पॉसिबल होत. त्याच्यामुळे मला जिमला जायलाही नाही जमलं. असं मी काही वेगळं करत नाही, माझं खाणं थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे माझी तब्येत पटकन होत नाही. ते म्हणतात ना मेटाबॉलिझम फास्ट असेल तर आपली तब्येत नाहीच होत, खाल्लेलं लवकर पचत जातं. सो माझी तब्येत होतच नाही आहे. तुम्हीच मला काहीतरी सजेस्ट करा की तब्येत वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. माझी मम्मी तर खूप काही करून दमली आहे, बट माझ्याच्याने काही तब्येत झाली नाही. बट आत्ता मी ही बॅच मला खूप मानवली आहे. माझी तब्येत खरंच यावेळेस जरा बेटर आहे, म्हणजे थोडीशी फिगरमध्ये दिसतीये. सो असं वेगळं काही मी नाही सांगू शकत, पण वेट लॉससाठी बरेचसे नुस्खे आहेत, मी ते सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. वेट लॉससाठी काय, तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता, शुगर सोडून द्या, कारण की हे माझी दिदी आहे ती वेट लॉससाठी काही ना काही करत राहते. पण गाईज, डाएट करून मरू नका. जे वाटेल ते खा आणि मस्त ऐश करा, मज्जा करा. उगाच काय डाएट बिएट कशासाठी करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन? अकॉर्डिंग टू मी नेक्स्ट प्लॅन कधीच कोणाला सांगायचा नसतो. गर्ल्स तुम्हाला पण सांगते, म्हणजे तुमच्या मनात जे आहे ना ते मनातच ठेवा, कारण की नजर इज रिअल आपण म्हणतो ना, ते खरं आहे. कारण की आपल्या मनात आहे मी पुढच्या, आता समजा मला हे घ्यायचं आहे, मला ती गाडी घ्यायची आहे किंवा मला घर घ्यायचं आहे, तर बिलकुल तुम्ही त्या गोष्टी कोणाशी शेअर करू नका. कारण की तुम्ही शेअर केला तर त्या गोष्टीला नजर लागते आणि ती गोष्ट होत नाही. त्यामुळे ती गोष्ट बोलून दाखवण्यापेक्षा ती करून दाखवा, असं माझं तरी एक ओपिनियन आहे. तुमचं माहीत नाही मला, बट प्लीज हेच फॉलो करा. नजर लागण्यापेक्षा कधीही चांगलं. वर्षाने होईल, 2 वर्षाने होईल, लेट होईल, पण ते होईलच. How do you deal with negative comments and people you are such an positive person? ओके, आता तर तुम्ही असं इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह असाल तर 100% तुमच्याकडे असे 100ोंनी नाही, लाखोंनी, हजारोंनी पब्लिक असतंच, जे की तुमची जी सक्सेस असेल, तुमचं लाईफ असेल, तुमचं रिलेशन असेल त्याच्यावरती ते बॅड कमेंट्स करणार म्हणजे करणार. 10% तरी करतातच, कारण की त्यांना देखवत नाही तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे काय नाही. तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की यांना सरळ इग्नोर करा.
माझ्याही आयुष्यात खूप लोक मला असे बॅड कमेंट्स करून गेलेले आहेत, मी सरळ इग्नोर करते. कारण की आपण त्यांच्या तोंडाला लागलो ना त्यांना अजून मज्जा येते. आणि आपण कशाला त्यांना मोठं करायचं आहे, त्यांच्या कमेंटला रिप्लाय देऊन त्यांना का आपण ओळखायचं आहे बिनकामाचं. त्यांची खरंच ना म्हणजे ती मेंटॅलिटीच तशी आहे, त्यांना आपण काय एक्सप्लेन करणार आहे. त्यापेक्षा सरळ त्यांना इग्नोर करा आणि आपण चाललोय ना पुढे तर पुढे जा. आपण कुठेतरी पुढे जातोय म्हणून ते जळतायत, आपली मागे ते बदनामी का करतायत, कारण की आपण पुढे जातोय. यामध्ये आपलाच एक आपली त्यांनी तारीफ केली असं आपण समजू शकतो की आपण पुढे चाललोय, आपली तरक्की होतीये. त्यामुळे गाईज इग्नोर करा, बाकी काहीच नाही. आणि मस्त हसत राहा, त्यांनी कितीही काही बोलू देत तरी पण आपण मस्त हसत राहायचं, आपली लाईफ एन्जॉय करायची. हेच त्यांच्यासाठी उत्तर आहे खरं तर. असं जर तुम्ही उत्तर द्याल ना तर त्यांच्या अजून जळेल आणि ते अजून जळतच बसतील आणि आपण पुढेच जात राहू. नेक्स्ट क्वेश्चन, मेकअप आर्टिस्टचा प्रवास कसा आहे आणि क्लास करताना तुला काही अडचणी आल्या का? ओके, तर मेकअप आर्टिस्ट होणं हे खरं तर माझ्यासाठी डायरेक्ट माझी दुसरी फील्ड आहे असं मी म्हणू शकते. म्हणजे ट्विस्ट आला माझ्या आयुष्यात तो. आता मेकअपची एक मुलगी म्हणून प्रत्येकालाच आवड असते, जसं की माझ्याही आयुष्यात आवड होती. मुलींना तुम्हाला आवडतो की नाही मेकअप? मुलगी असल्यावरती ऑब्वियसली ती गोष्ट प्रत्येकाला आवडते, लिपस्टिक लावणं, सजणं, सवरणं. तर मलाही ते खूप आवडायचं आणि मी लहानपणापासून कोणाचंही लग्न असेल तर मी कोणाची पण हेअरस्टाईल करून दे, कोणाचंही आवरून दे, साडी घालून दे, असं मला ती आवड होती. बट माझं शिक्षण खूप वेगळं आहे, माझं MBA झालेलं आहे मार्केटिंगमध्ये. तर कोणाला अशी अपेक्षा नव्हती की मी एक मेकअप आर्टिस्ट बनेल. बट जर विचार केलाच आपण इन्कम वगैरे त्या गोष्टी म्हणू शकतो आपण, तर त्या फील्डपेक्षा या फील्डमध्ये खूप आहे. आणि जर मला त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मग मी म्हटलं चला आपल्याला आवड पण आहे, इंटरेस्ट पण आहे. तर मी एकदा घरी बोलले तर माझ्या मम्मी पप्पांचं होतं की बाबा शिकून काहीतरी कर, नाही का. कारण की ही फील्ड कशी आहे अजून कोणाला माहिती नाही, ही एक्सप्लेन करता येत नाही फील्ड. त्यांना असं वाटतं काय पार्लर बिर्लर हेच विचार करतात, मेकअप आर्टिस्ट नाही पार्लर म्हणतात, पार्लरवाली म्हणतात. सो त्यांना ती फील्ड मला समजावून देता पण नाही आली. बट एकदा म्हणलं मी शेठसोबत बोलते आणि मग लग्नानंतर मी शेठसोबत बोलले की म्हटलं मला आहे इंटरेस्ट यामध्ये, एकदा मला चान्स पाहिजे, म्हटलं मला करायचं आहे हे एकदा तरी, नाहीतर नंतर पुढे जाऊन मला असं वाटेल की यार मला ते वाटलं होतं पण मी केलं नाही. तर नंतर जाऊन रिग्रेट करण्यापेक्षा मी विचार केला एकदा आपण करूया. तर आमचे शेठ खरंच ना म्हणजे मी कुठे देवाला कोणत्या देवाला नवस केला होता की मला एवढा चांगला नवरा मिळालाय. तर त्यांचं कधीच मला असं काय म्हणतात ना रिस्ट्रिक्शन नव्हतं. त्यांना मी फक्त एकदा विचारलं आणि त्यांनी लगेच हा पण म्हटले मला. आणि मग सगळ्यांनाच माहिती मी प्रतीक्षा मॅमकडे क्लास केला, त्यांनीच मला तो सजेस्ट केला. ते म्हणते कारण की जेवढं आपल्याला दिसतं इन्स्टावरती आपण तिकडेच पळतो. आणि त्यांचं काम पण तसंच होतं की आमचे शेठ म्हणले की तू त्यांच्याकडेच क्लास कर वगैरे. मग मी माझ्या फील्डमध्ये उतरली आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर मी माझा 100% दिला होता. असं नाही की मी नवीन आहे तर मला जमणार नाही, मी हे करेल का, मी ते करेल का. मी फर्स्ट डे पासून एवढी त्यामध्ये म्हणजे जिद्दीनेच उतरले होते की मला हे करायचंच आहे, का तर मला आवड होती ना त्या फील्डची. तसं सेम जर तुम्हाला पण मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा असेल ना तर त्याच जिद्दीने उतरा ज्या जिद्दीने मी उतरले होते. कारण की अशी कोणतीच फील्ड नाही आहे का ज्यात तुम्ही उतरताय आणि त्यामुळे तुम्हाला सक्सेस नाही मिळत आहे. तुम्ही जर तुमचे एफर्ट्स लावले, तेवढी मेहनत केली तर 100% तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आणि 100% तुम्ही तेवढीच इन्कम करणार. शिक्षण कधी वाया जात नाही, मी ते म्हणत नाही का शिकू नका तुम्ही. शिक्षण तर पाहिजेच, प्रत्येकाकडे डिग्री पाहिजे. बट त्याच्यासोबतच तुमची आवड काय आहे ती जपा. तुमच्या आवड काय तुम्हाला ती कळाली पाहिजे का खरंच मला यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की त्या इंटरेस्टला तुम्ही साथ द्या आणि त्याच्यासोबतच तुमचं करिअर करा. 100% तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि माझी ते ही पहिलीच पायरी मी अजूनही म्हणते. कारण की कधीच कितीही पैसे येऊ देत किंवा नाही येऊ देत आपले पाय जमिनीशीच रुळले पाहिजेत. आपण बिलकुल हवेत उडायचं नाही. जेवढे तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल तेवढंच देव तुम्हाला भरभरून देत राहील. सो एवढंच सांगणं आहे माझं. पण प्रश्न काय होता, मी एवढं बोलले. ओके, मेकअप आर्टिस्टचं हां मला त्रास असं काही झाला नाही कारण की सगळ्यांनी मला सपोर्ट केलाच. फक्त एवढंच की मी ह्या फील्डमध्ये थोडीशी उशिरा उतरले एवढंच. हे थोडंसं मी अजून लवकर उतरायला हवं होतं. पण ठीक आहे, इथून पुढे पण माझं चालूच राहणार आहे काही ना काही कंटिन्यू. आणि या फील्डमध्येच मी माझं करिअर करणार आहे. ह्या फील्डमध्येच मी मला माझ्या पुढच्या 5 वर्षात खूप मोठं झालेलं बघणार आहे. थँक्यू. तर गाईज आज ब्लॉग इथेच संपवते. 10 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे होते पण जास्त क्वेश्चनचे आन्सर झाले मला माहिती आहे. कारण की मी जो क्वेश्चन टाकला होता इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती त्याच्यावरती 10 नाही त्याच्यावरती मे बी हजारो क्वेश्चन्स आलेले आहेत.
पण जर तुम्हाला याच्या पुढेही अजून एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग हवा असेल तर माझ्याकडे अजून क्वेश्चन्स आहेत. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी अजून बनवू की नको. तर आजच्यासाठी तर इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो गाईज, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय गाईज, लव्ह यू. Investments in securities markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.